माझ्या वैयक्तिकपणे आज उद्या कधीच यायची. काँग्रेस पक्षाचे नेते साहजिकच आपल्या नेत्यांची विचारविनिमय करतील आणि नंतर आम्ही काही त्यांना प्रस्ताव दिलेले असेल त्या संबंधीची आपली मतं सांगतील. आमच्या वतीनं जे काम करतात चर्चेचं काम राष्ट्रवादीच्या वतीनं, ते जरी त्यांनी चर्चा केली तर शेवटी माझ्या अध्यक्ष म्हणून कानावर घालतात. आणि ही जशी आमची अंतर्गत परिस्थिती तशीच काँग्रेसची आहे. आणि काँग्रेसचं नेतृत्व अध्यक्षांच देशाच्या बाहेर असल्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये हालचाल झाली नसेल. पण येत्या 3-4 दिवसामध्ये या संबंधीचं स्वच्छ चित्र हे पुढे होईल याची मला खात्री आहे. आणि एक गोष्ट चांगली आहे की दोघांच्या नेतृत्वाच्या मनामध्ये निवडणूक एकत्रित लढवावी या प्रकारची स्पष्ट भावना आहे. आता बाकीचे जे डिटेलचे प्रश्न आहेत त्या संबंधीचं आज भाष्य करणं योग्य आहे. निवडणुकीला फक्त 30 दिवस राहिले, अजूनही आघाडीची चर्चा सुरू आहे. जागा वाटपाची आघाडी, त्या उमेदवारांना प्रचाराला वेळ कसा मिळणार? असं आहे की नॉमिनेशन भरायचा शेवटची तारीख 27 आहे. त्यानंतर फक्त 12 दिवस मिळणार आहे. कार्यक्रम असतो तो एवढाच असतो, याच्यापेक्षा नाही. म्हणजे तुम्ही पत्रकार आहात, आम्ही बऱ्याच निवडणुका लढलो, त्यामुळे निवडणुकीला कमी काळ हे उमेदवाराच्या फायद्याचं असतं. तर दोघांना विचार नाही. असं आहे की पहिली वगैरे नाही. ज्या दिवशी आमची चर्चा संपेल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची यादी जायची. काही खरं सांगायचं म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांनी, काँग्रेस असो, NCP असो, आणि असं दिसतंय शिवसेना असो किंवा भाजप असो, तर सगळ्यांनी आपली जी काही प्राथमिक तयारी उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया असते ती पुरी केलेली असावी. आणि त्यामुळे त्याच्यात फक्त एवढंच आहे की जागा किती आणि मतदारसंघ कोणते. जे मतदारसंघ आपल्याकडे मिळत नाही तेवढी नावं बाजूला ठेवायची, जे मिळत आहेत त्याची जी चर्चा करून निष्कर्ष काढलेले आहेत जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांची विचारविनिमय करून ते जाहीर करायचं. ते एका दिवसाचं काम आहे. राष्ट्रवादी या विधानसभेला कोणता विचार घेऊन सामोरं जाते लोकांच्या? नाही, बेसिकली एक तर आमची भूमिका स्वच्छ आहे की देशाचं महाराष्ट्र राज्य महत्त्वाचं बनवण्याचा प्रयत्न हा जो सातत्याने केलेला आहे तीच भूमिका परत घ्यायची आहे. आज सबंध देशामध्ये काही बाबतीत थोडीशी काळजीची स्थिती आहे. एक तर केंद्रामध्ये नवीन सरकार आलं आहे, केंद्राचं सरकार स्वच्छ बहुमताचं आहे, त्यामुळे त्या गोष्टीची सुद्धा आपल्याला मान्यता करावी, त्यामुळे तिथे काय अस्तित्व नाही. पण दुसरी बाजू अशी की कधी नाही ते पुन्हा एकदा समाजातल्या लहान घटकांना चिंता वाटावी अशा प्रकारची भूमिका आणि वक्तव्य सत्ताधारी पक्षातल्या जबाबदार लोकसभेच्या सदस्यांच्याकडून मांडायला लागली आहे. तुम्ही वाचलं असेल का बघा, काय त्यांचं नाव आहे, आमचे खासदार आहेत आदिनाथ ना, त्या आहेत. म्हणजे मी 3-4 टर्म आमच्याबरोबरचे आहे पार्लमेंटमध्ये. आता ज्या पद्धतीनं मतं मांडली जात आहेत त्यांनी हा देश शेवटी एकसंघ समाज ठेवायचा का नाही, त्याच्यावरून पुढे एक प्रकारचा हल्ला होईल अशा प्रकारचे चित्र दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली भूमिका आहे की आम्हाला सामाजिक ऐक्य या बाबतीत तडजोड करायची नाही. सामाजिक ऐक्य महत्त्वाचं आहे आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट या दोन गोष्टीच्या संबंधी अत्यंत मी आता डिटेल का सांगत नाही, कारण जाहीरनाम्याच्यासाठी मला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल, त्यावेळी या सगळ्या गोष्टी आता सांगाव्या लागतील. म्हणून आज हे सूत्र नजरेसमोर घेऊन आम्ही पुढे जातो. राष्ट्रवादीने 16 जागा लढवल्या तर जास्त जागा मिळतील असा एक सर्वे आलेला आहे. काही एक्सपर्टचं म्हणणं आहे 3-4 लोकांच्या माध्यमातून केंद्र सरकारचा कारभार चालतो असं दिसतं. दुसरी गोष्ट अशी आहे की एखादं राज्य एखाद्या व्यक्तीने, प्रभावशाली व्यक्तीने चालवणं ही गोष्ट सोपी आहे, म्हणजे अशक्य नाही. सोपी असं नाही, अशक्य नाही. तर मी राज्याचा मुख्यमंत्री होतो,
तर मी राज्याचे सगळे निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका मुख्यमंत्री म्हणून घेऊ शकतो, पण देशाचा कारभार चालवण्यासाठी एक व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जसे निर्णय घेऊ शकतो ती परिस्थिती देशाच्या पातळीवर असत नाही. तिथे टीम लागते आणि ती टीम अजून आम्हाला काही बघायला मिळत नाही. अवकाश आहे, कदाचित मिळेल सुद्धा, काही लोक तयार होतील, पण शेवटी भारतासारखा देश चालवायचा असेल तर एक त्याच्यासाठी काम करण्याचा स्वतःच्या विचाराचा समूह लागतो, टीम लागते. अजून तिची स्पष्टता आज दिसत नाही. एक आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला की काही नवीन शक्ती ह्या अशा पुढे यायला लागलेल्या आहेत की जे आदिनाथ किंवा काय, म्हणजे हे प्रकार इतक्या उघडपणानं मांडायचं धाडस कोणी करत नव्हतं, पण आता ही भूमिका मांडण्याच्या संबंधीची प्रवृत्ती वाढीला लागलेली अशी दिसते. ही देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं काळजीची अवस्था आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.